1500 रुपये खात्यावर जमा करून सुद्धा लाडक्या बहिणी इथे आलेल्या आहेत. बरोबर, कारण त्यांना 50 खोक्यांचा पराभव करायचा आहे. या तुमच्या अमळनेरमध्ये 75 कोटी आले म्हणून तो फुटला आहे. आपण फार मोठ्या संख्येने इथे जमलेला आहात आणि बराच काळ थांबलेला आहात. व्यासपीठावर फक्त शिवसेनेचेच नाही तर आपल्या महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, काँग्रेसचे आहेत, डॉक्टर शिंदे आहेत, सुनीताताई आहेत, आमच्या ललिताताई पाटील आहेत. त्या तिघांनी बसून ठरवायचं निवडणूक कोणी लढवायची. कारण मला इथे आल्यावरती वाटतं आपणच लढवायला पाहिजे. पण महाविकास आघाडी आहे. आपले सर्व तिन्ही पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, या तिन्ही पक्षांनी, तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे की एखाद्या मतदारसंघात जो गद्दाराचा पराभव करेल तोच उमेदवार. आणि हा इकडला गद्दार जो आहे हा इतका लाचार आणि लोचट माणूस राजकारणामध्ये पाहिला नव्हता. म्हणजे एक दिवसाआधी माननीय पवार साहेबांच्या मागे धावत होता आणि दुसऱ्या दिवशी अजित पवारच्या मागे धावायला लागला. अशा माणसांना राजकारणात राहण्याची लायकी नाही. हे अमळनेर आहे आणि अमळनेर काय आहे हे मगाशी ललिताताईने आपल्या भाषणात सांगितलं. ही लढणाऱ्यांची भूमी आहे, ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणाऱ्यांची भूमी आहे, पवित्र भूमी आहे. ज्यांना आम्ही कायम आदर्श मानलं अशा साने गुरुजींची भूमी. आणि त्या तुळशी वृंदावनामध्ये अशी भांगीची रोपटी निपजली की उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी उपटून फेकली पाहिजे, परत रुजता कामा नये. माननीय शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे यांच्याविषयी की हे गृहस्थ परत विधानसभेत दिसणार नाही. मी तर म्हणतो हेच काय महाराष्ट्रातला एकही गद्दार परत विधानसभेत दिसणार नाही. या राज्यामध्ये पुन्हा गद्दारीचं पीक निघणार नाही, गद्दार निर्माण होणार नाही. यासाठी उद्याची निवडणूक आहे, लक्षात घ्या. आम्ही लोकसभेत काही गद्दारांचा पराभव केला, काही गद्दार वाचले, त्यांचा विधानसभेत खात्मा करून टाकला. महाराष्ट्राने दाखवलं की गुजरातचे 2 व्यापारी ते महाराष्ट्र चालवू शकत नाहीत. हा महाराष्ट्र स्वाभिमानी मराठी माणसांचा. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सांगतो, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतो. गुजराती व्यापारी गुजरातमधून दिल्लीमधून आमच्यावर राज्य करायला लागले तर मराठी माणसानं मराठी पण विसरायला पाहिजे. हे मी यासाठी सांगतो आपल्याला की संपूर्ण महाराष्ट्राची लूट सुरू आहे. महाराष्ट्र लुटायचा आणि गुजरातला न्यायचा, महाराष्ट्र लुटायचा गुजरातला न्यायचा.
महाराष्ट्राची राजधानी मुंबई, यांना मुंबई सुद्धा या राज्यापासून तोडायची आपल्यापासून. जी मुंबई आपलं सगळ्यांचं पोट भरतं, ज्या मुंबईसाठी मराठी माणसानं प्राणांचं बलिदान केलेलं आहे, आज त्या मुंबईतला प्रत्येक उद्योग नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन गुजराती व्यापारी गुजरातमध्ये रोज घेऊन जात आहेत, आमचा रोजगार घेऊन जात आहेत. जो रोजगार आमच्या मराठी तरुणांना मिळायला पाहिजे, असे अनेक उद्योग जे मुंबईतले महाराष्ट्रातले हे मोदी आणि शहा हे गुजरातला घेऊन जात आहेत. आणि ह्या राज्यातलं मिंधे सरकार, लाचार सरकार त्याच्यावरती एक शब्द तोंडातून बाहेर काढायला तयार नाही. ही आपल्या महाराष्ट्राची आजची स्थिती आहे. शरद पवार साहेबांना मला आज कोणीतरी सांगितलं की दिल्लीतून खास सुरक्षा व्यवस्था दिलेली आहे. पवार साहेबांना दिल्लीतून झेड सिक्युरिटी आली आहे. दिल्लीतून झेड सिक्युरिटी म्हणजे काय असतं? 60 CRPFचे जवान बंदूकधारी, 60 बरं का, 60 लोक दिल्लीतून येतात आणि त्या नेत्याला असं घेरतात. दिल्लीची सिक्युरिटी म्हणजे त्याने कुठे हालचालच करायची, म्हणजे आमचा नेत्यांचा असा प्रकारचा बंदोबस्त दिल्लीवाले करतात. उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही कुठे हलू नाही जात. याचा दुसरा अर्थ असा आहे, शरद पवारांना दिल्लीची सिक्युरिटी आली म्हणजे महाराष्ट्रातले पोलीस, महाराष्ट्राचा गृहमंत्री कुचकामी आहे. पवार साहेबांच्या जीवाला जर धोका असेल तर या राज्याचा गृहमंत्री माती खातोय. आणि म्हणून त्यांच्या सरकारने दिल्लीतून खास सिक्युरिटी पाठवलेली आहे आणि याबद्दल या राज्याच्या गृहमंत्र्यांना राजीनामा दिला आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस नावाचा एक आगलाव्या माणूस बसलेला, त्याने गेल्या 5-10 वर्षामध्ये राज्यामध्ये फक्त आगी लावण्याचं काम केलं. जातीमध्ये, धर्मामध्ये अमर्याद सत्ता हातामध्ये, प्रचंड पैसा हातामध्ये. मराठ्यांचं राज्य बुडायला कारण जे पेशवाई होती, शेवटच्या काळातली पेशवाई, त्या पेशवाईचे उत्तराधिकारी आहेत. पेशव्यांच्या काळामध्ये घाशीराम कोतवाल होत आहेत. पेशव्यांनी घाशीराम कोतवाल नेमले होते ठिकठिकाणी. हे कोतवाल संपूर्ण राज्यात पुण्याभरात लूट करायचे आणि रात्री पेशव्यांनी आणून द्यायचे. तसे या फडणवीसांनी अनेक घाशीराम कोतवाल नेमलेले आहेत. हे लूट करतात आणि यांना आणून देत आहेत. हा महाराष्ट्र लुटण्याचं काम आज चालू आहे. हे कुचकामी गृहमंत्री आहे, कुचकामी मुख्यमंत्री आहे. मगाशी आपण ऐकलं भाषणात ललिताताईंच्या, गेल्या 8 दिवसामध्ये 11 मुलींवरती बलात्कार आणि अत्याचार झाले या राज्यात. 11. अमळनेरला झालं 2 प्रकरण, अमळनेर, बदलापूर, अंबरनाथ, कोल्हापूर झालं, दौंडला झालं, दौंड, कोल्हापूर, अमळनेर. काल गृहमंत्री फडणवीस कोल्हापूरला असताना 2 मुलींवरती अत्याचार झाले. याचं कारण असं आहे, या राज्यामध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही. या राज्यात कायदा शिल्लक नाही, कारण सरकार बेकायदेशीर आहे. या महाराष्ट्रातलं सरकार घटनाबाह्य बेकायदेशीर आहे. जे सरकारच बेकायदेशीर आहे ते सरकार कायद्याचा धाक काय दाखवणार? जे सरकार भ्रष्टाचार आणि गुंडागर्दीतून निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे पोलिसांना धाक काय राहिला? बदलापूरला हजारो तरुणी माता भगिनी रस्त्यावर उतरल्या. 2 लहान मुलींवर अत्याचार झाले. हजारो मुली रस्त्यावरती उतरल्या.
12 दिवसानंतर सुद्धा त्या मुलीच्या आईची तक्रार घ्यायला पोलीस तयार नव्हते. ती भगिनी 10 तास 11 तास बदलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये बसून राहिली. तिला हकलण्यात आलं. तिच्यावर दबाव आला की तू गुन्हा दाखल करू नकोस. शेवटी लोकांना रस्त्यावर उतरावं लागलं. आणि हा गृहमंत्री म्हणतोय विरोधकांचं कारस्थान आहे. लाखो लोक रस्त्यावर उतरतात. राज्यामध्ये बलात्कार होत आहे. इतका निर्लज्ज गृहमंत्री. हा म्हणतो विरोधकांचं कारस्थान. मुख्यमंत्री म्हणतो विरोधकांचं कारस्थान. गुन्हे तुमच्या लोकांनी करायचे. महिलांवर अत्याचार तुमच्या लोकांनी करायचे. लहान मुलींचं शोषण तुमच्या मुलींनी करायचं. तुमच्या सरकारनं करायचं. तुमच्या गुंडांनी करायचं. आणि त्याचं खापर ते विरोधकांवर फोडायचं. इतकं नालायक सरकार. या सरकारला एक दिवस सुद्धा सत्तेवर राहण्याची अधिकार नाही. त्या अंबरनाथ बदलापूरला या मुख्यमंत्र्यांचा मुलगा खासदार आहे, कल्याण डोंबिवली. 12 दिवस झाले तरी हा माणूस तिकडल्या जनतेची, तिकडल्या माय माऊलींची काळजी घ्यायला गेला नाही, विचारायला गेला नाही की काय झालं. हिंमत नाही. लोक रस्त्यावर तुडवतील अशा प्रकारचा रोष त्या भागामध्ये मला दिसतो. हे जे म्हणत होते काल आमचे लोक की गुन्हेगाराला आमच्या हातात द्या, आम्ही त्याला फाशी देऊ. खरं म्हणजे या मिंद्यांच्या सरकारला फाशी द्यायची वेळ आलेली आहे. असंख्य अपराध त्यांनी केलेले आहेत. असंख्य अपराध त्यांनी केलेले आहेत. त्याच्यामुळे या सरकारला आपल्याला उद्याच्या निवडणुकीमध्ये लोकशाही मार्गाने फासावर लटकवायचं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ज्याने आपल्या सगळ्यांसाठी शिवसेनेची स्थापना केली, स्वतःसाठी नाही. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. या महाराष्ट्रात मराठी माणसाला अभिमानाने जगता यावं, या महाराष्ट्रात मराठी माणसाला ताठ मानेने उभं राहता यावं, या महाराष्ट्रातल्या मराठी कष्टकऱ्यांना त्यांच्या हक्काचा अधिकार मिळावा म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. बाळासाहेब ठाकरेंना वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन नाही केली. त्या शिवसेनेचे 2 तुकडे या 2 गुजरात्यांनी केले. व्यापार. कारण जोपर्यंत शिवसेना अखंड आहे, अजिंक्य आहे, एकसंध आहे, तोपर्यंत शिवसेना आहे, तोपर्यंत महाराष्ट्र तोडता येणार नाही, महाराष्ट्र लुटता येणार नाही. म्हणून त्यांनी शिवसेना तोडली. शिवसेनेचं चिन्ह चोरलं आणि दिलं कोणाला? चोरांच्या हातामध्ये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे की जनता पक्ष चोरतात, त्यांचं चिन्ह चोरतात, धनुष्यबाण चोरतात आणि पुन्हा त्यांच्या नावानं मतं मागतात. आणि हा देशाचा पंतप्रधान बाळासाहेबांना वंदन करण्याचं नाटक करतो. माननीय शरद पवार साहेब, मला तर आश्चर्यच वाटतं. त्यांचाही पक्ष त्यांच्या हयातीत चोरला. आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो सुनावणीला, सगळे पवार साहेब पण होते. निवडणूक आयोग समोर बसलेला आहे, असे कोट बीड घालून टायबी लावून राहिला. ज्याने पक्ष स्थापन केला त्या पक्षाचा बाप समोर बसलाय. अरे बाप समोर बसलाय, याने जन्म दिला त्या पक्षाला आणि तो निवडणूक आयोग सांगतोय ते तुमचं पोरगं नाही, ते अजित पवार, हा तुमचा पक्ष नाही. किती धक्काच आहे. निवडणूक आयोग किती दबावाखाली काम करतो. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केली.
50 वर्ष आम्ही धनुष्यबाण चालवतो. तेव्हा एकनाथ शिंदे 4 वर्षाचा होता, पक्ष स्थापन झाला तेव्हा. बघा तुम्ही, मी सांगतो तो पक्षाचा माणूस. नरेंद्र मोदी, अमित शहा, त्यांचा निवडणूक आयोग, अंधा कानून, अंधा कानून, या अंधा कानूनचे डोळे काढण्याची वेळ आली आहे आता. त्याला तो सर्वोच्च न्यायालय आमचा खटला चालवतो. आमदार अपात्रतेचा खरा पक्ष कोणाचा. 3 वर्ष झाले खटलाच चालतोय. आम्ही जातोय कोर्टात, उभे राहतोय रोज तारीख. अरे निवडणूक आली, विधानसभा संपत आली, तरी तुम्हाला न्याय देता येत नसेल तर सुप्रीम कोर्टला टाळा लावा. मला सांगायचं, टाळी लावा कोर्टाने. बाकी सगळ्या विषयावरती न्यायमूर्ती आपले चर्चा करतायत, निर्णय देत आहेत. पण या देशातला सगळ्यात महत्वाचा खटला, एका राज्यामध्ये एक घटनाबाह्य सरकार चालू आहे, बेकायदेशीर सरकार चालू आहे. तुम्हीच सांगताय की शिंदेचं सरकार बेकायदेशीर. हे मी म्हणत नाही, हे जस्टिस चंद्रचूडने सांगितलं. आम्ही म्हणतो पण निकाल द्या, निकाल द्या मायलॉर्ड. किंवा मायलॉर्ड गप्प. मायलॉर्ड तारीख देतात आम्हाला. या तारखा आता इथपर्यंत आल्या की उद्या निवडणूक आली, आम्ही मशालीवर लढलो तरी धनुष्यबाणाचा निकाल लागत नाही. हा जो अंधा कानून आहे, ही राज्य घटना जी आहे, ती अशा प्रकारे खतम करण्याचं काम या नरेंद्र मोदी, अमित शहा सारख्या लोकांनी केलं. आणि 400 पार झाले असते तर खरोखर या देशाची राज्य घटना त्याने जाळून टाकली असती. पण त्यांच्या 400 पारला ब्रेक लावण्याचं काम आपल्या महाराष्ट्रानं केलं. त्यांच्या 400 पारला ब्रेक लावण्याचं काम आपल्या महाराष्ट्रानं केलंय. नरेंद्र मोदींचं जर बहुमत कोणी खेचून घेतलं असेल तर या मराठी माणसानं महाराष्ट्राचा घेतलेला आहे. म्हणून मी नेहमी सांगतो, महाराष्ट्राच्या मराठी माणसाला त्या नादाला लागू नका. एक तर मराठी माणूस पेटत नाही, पेटला तर विझत नाही. हा या महाराष्ट्राचा अनुभव गुजरातला अनेकदा आलेला आहे, देशाला अनेकदा आलेला आहे. महाराष्ट्रात ठिणगी पडते आणि देशामध्ये वणवा पेटते. ती ठिणगी महाराष्ट्रात पडलेली आहे आणि त्या ठिणगीचा वणवा या देशामध्ये पेटलेला आहे. काय करणार नरेंद्र मोदी, अमित शहा? तुमच्या हातामध्ये ईडी आहे, सीबीआय आहे, पोलीस आहे, सगळं आहे. आम्हाला टाकलं तुरुंगात, काय उखडले आम्ही उभे आहोत नाही. आम्ही तुरुंगात गेलो आणि परत ठामपण उभे आहोत. आम्ही लढत राहू, आम्ही वाकलो नाही, झुकलो नाही. जे डरपोक होते ते पळून गेले, जे पळून गेले, जे मोदी शहाला शरण गेले की महाराष्ट्राची अवलाद नाही. लक्षात घ्या, त्याने मराठी माणसाचं नाव परत सांगू नये, त्याने शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला कलंक लावण्याचं काम या बेईमान पळपुट्यांनी केलेलं आहे. या सगळ्यांचा पराभव आपल्याला करायचा आहे आणि म्हणून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण एक रान उठवलेलं आहे. पवार साहेब फिरतायत, उद्धव ठाकरे फिरतायत, काँग्रेसचे राहुल गांधी कष्ट घेत आहेत, महाराष्ट्रात नानासाहेब पटोले करतायत, सगळे काम करतायत. पण ज्या ज्या मतदारसंघामध्ये गद्दारीचं पीक आलं, त्यातला एक गद्दार परत विधानसभेत जाता कामा नये, याची जबाबदारी आपण सगळ्यांनी. या राज्यावर संकट आहे आणि हे संकट भांडवलदारांचं. आज महाराष्ट्र कधी काळी आपण पहिल्या क्रमांकावर, हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरचा महाराष्ट्रात 15 क्रमांकात सुद्धा नाहीये. इतका लुटून महाराष्ट्र फस्त केला. महाराष्ट्रामध्ये आज रोजगार नाहीये, जो महाराष्ट्र देशाला रोजगार देत होता. महाराष्ट्रात कोणी यावं, कुठल्याही जिल्ह्यात जावं, तो उपाशी राहत नव्हतं, त्याच्या हाताला काम मिळत होतं.
मुंबईत कोणी यावं, जळगावातून यावं, अमळनेरमधून यावं, कुठूनही यावं, मुंबईतून कुणी रिक्त हस्ताने गेला नाही. मुंबई महाराष्ट्राची राजधानी. आज त्या मुंबईची अवस्था भिकाऱ्यासारखी करून ठेवलेली आहे. मुंबईची पूर्ण लूट झालेली आहे. प्रत्येक उद्योग मुंबईतला पळवला जातो. प्रति मुंबई उभी केली जाते. तुम्ही 10 मुंबई उभे करा, पण आमचं का उरबडून देताय हा आमचा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे, नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे राज्यकर्ते नसून क्रूर व्यापारी आहेत. आणि व्यापाराला देशभक्तीशी काही संबंध नसतो. व्यापारी हा कधी अशा प्रकारचा देशभक्त नसतो. ईस्ट इंडिया कंपनी ब्रिटिशांच्या आली ते त्याच पद्धतीनं आपला देश लुटत होते. त्याच पद्धतीनं मोदी आणि शहा आणि त्यांचं व्यापार मंडळ देश लुटताना, महाराष्ट्र लुटताना आपल्याला दिसते. या सगळ्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. आज या राज्यामध्ये कोण सुखी आहे मला सांगा. शेतकरी सुखी आहे. सगळ्यात जास्त आत्महत्या उत्तर महाराष्ट्रामध्ये होत आहेत. जळगाव आणि आसपासच्या भागामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरुवात आहेत की नाहीत? सगळ्यात जास्त. विद्यार्थी सुखी आहे? नाही. पुण्यामध्ये जाऊन बघा, MPSCचे हजारो विद्यार्थी रस्त्यावर बसल्यात. आमची परीक्षा घ्या सांगताय. हजारो विद्यार्थी तिथे पुण्यात रस्त्यावर बसलेले आहेत. महिला सुखी आहेत? महिला सुरक्षित आहेत? नाही. त्यांचे असंख्य प्रश्न आहेत. महागाई प्रचंड वाढलेली आहे. 1500 रुपये तोंडावर फेकले म्हणजे महिला खुश असं होणार नाही. कोणी सुखी नाही या राज्यामध्ये. शेतकरी नाही, दूध उत्पादक नाही, कापूस उत्पादक नाही, द्राक्ष उत्पादक नाही. मग राज्य तुम्ही कशा करता चालवताय? फक्त लुटण्यासाठी, ओरबडण्यासाठी. आणि आपल्याला याचा विचार केला पाहिजे. आणि हे राज्य आपल्याला वाचवायचं असेल तर उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या गटाचा आहे, तो शिवसेनेचा आहे का, तो काँग्रेसचा आहे का, तो राष्ट्रवादीचा आहे का, तो अन्य पक्षाचा आहे का, याचा विचार न करता महाविकास आघाडी म्हणून जो उमेदवार मग अमळनेरला येईल, बाजूला येईल, आपण त्याला विजयी केलं पाहिजे. आणि हे राज्य, महाराष्ट्र राज्य, हे आपलं राज्य, हे वाचवलं पाहिजे असे मी आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि आपण ज्या संख्येने इथं जमलात, स्वागत केलं, शिवसेनेचा जय जयकार केला. खूप वर्षांनी मला अमळनेरमध्ये शिवसेनेचा इतक्या मोठा जय जयकार ऐकण्याचं भाग्य लाभलं. मी नक्कीच मुंबईत जाऊन माननीय उद्धव साहेबांना सांगेन की आपण इथं अमळनेरला भेट द्या आणि इकडल्या शिवसेनेला जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.